नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये अशी पुस्तकं हा निर्मल कुमार फडकुले यांचा आपण पाठ सुरू केलेला आहे। तर याच्यामध्ये लेखकांनी पुस्तक वाचण्याचं महत्त्व, पुस्तकाचं जीवनातील महत्त्व, त्याचबरोबर ग्रंथप्रेमी लोक कसे असतात आणि ग्रंथप्रेमी लोकांचं पुस्तकांवरती किती प्रेम असतं हे सांगताना लेखक म्हणतात की मी पुस्तक एका ग्रंथप्रेमीकडे पुस्तक आणायला गेलो, परंतु त्या व्यक्तीनं काकुळतीला येऊन मला अनेक सूचना केल्या, परंतु लेखक म्हणतात की मला त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही। कारण पुस्तकं काही काही लोक अतिशय निर्दयीपणे हाताळतात। अतिशय चांगल्या दर्जाची पुस्तकं सुद्धा त्यांच्या लेखी त्यांना काही किंमत नसते, फक्त एकदा वाचलं आणि येईल त्या भावानं विकून टाकलं, असं काही काही लोकांना काही काही लोकांना पुस्तकाची किंमत नसते। परंतु लेखक म्हणतात की काही काही लोक मात्र इतकी पुस्तकांना इतकं महत्त्व देतात की जणू काही ते आपल्या मुलांना जितकं महत्त्व देतात तितकंच। मग लेखक म्हणतात पुढे बघा, त्या ग्रंथप्रेमी व्यक्तीचं लेखकाशी झालेलं संभाषण। मग याच्यामध्ये लेखक सांगतात बघा, माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून माईनं अलगद हात फिरवला। मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरी सुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल, त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात। तो हसला, त्याचं समाधान झालं असं। मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम, मूर्खाच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकांचं म्हणणं आहे। माझ्या हाती देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो आहे। काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी 2 पुस्तकं नेली, मी 15 दिवस वाट पाहिली, पुस्तकं मागायला गेलो तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले, आपण पुस्तकं आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे। आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणे म्हणजे माझ्या दृष्टीने भयानक प्रकार आहे। तेव्हापासून मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही। माझी पुस्तकं हीच माझी अपत्य। वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदानं सहन करेन, पण पुस्तकं नसतील तर राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल। सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले। परवा मी बघा, लेखक काय म्हणतात की त्या व्यक्तीनं, ग्रंथप्रेमीनं माझ्याकडं पुस्तक देताना त्या पुस्तकावरून अगदी मायेनं हात फिरवला। आणि मग हे पाहिल्यानंतर लेखकांनी काय सांगितलं की त्या व्यक्तीला ते म्हणाले, तुम्ही कसलीही काळजी करू नका, म्हणजे पुस्तकाबद्दल तुम्ही कसलीच काळजी करू नका, कारण तुमच्या पुस्तकाला म्हणजे त्या ग्रंथप्रेमीच्या आणि लेखकाच्या म्हणण्यानुसार पुस्तकाला सुद्धा भावभावना असतात। मग लेखक म्हणतात की तुमच्या पुस्तकाला सुद्धा अगदी माहेरी आल्यासारखं वाटेल। म्हणजे माहेरपणाचं काय सुख असतं हे एखाद्या सासुरवास असणाऱ्या गृहिणीलाच माहिती, म्हणजे सुनेला। मग माहेरी गेल्यानंतर तिची किती उठाठेव होते, तिला किती काळजीनं जपलं जातं, हे लग्न झाल्यानंतर तुम्हाला कळेलच, म्हणजे मुलींच्या हे लक्षात येईल। तर मग लेखक म्हणतात की अगदी तुम्हाला पुस्तकाला माझ्या घरी आल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटेल, त्याला कसलाही सासुरवास सहन करावा लागणार नाही। म्हणजे ते ग्रंथप्रेमी म्हणतात की काही लोक पेनानी पेन्सिलनी खुणा करतात, पानं दुमडतात, कवर पुस्तकाचं जे मुखपृष्ठ असतं, कव्हर असतो आपण म्हणतो, ते फाडतात, तर निष्काळजीपणे त्याचा वापर करतात। म्हणून लेखक म्हणतात की तुम्हाला तुमच्या पुस्तकाला काही सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते तुम्ही अगदी योग्य ठिकाणी देत आहात। आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या व्यक्तीचं समाधान झालं। आणि मग लेखक म्हणतात की मी एक सुभाषित, त्यांना एक सुभाषित म्हणून दाखवलं की कुठलं, की संस्कृत सुभाषितांप्रमाणे मूर्खाच्या हाती मला देऊ नका असतं पुस्तकांचं म्हणणं असतं। बघा, पुस्तकांचे भावभावना असतात असं लेखकांनी त्या ग्रंथप्रेमीला वाटतंय। त्यामुळे लेखक म्हणतात की पुस्तकं काय म्हणत असतात की मूर्खांच्या हाती मला देऊ नका असं पुस्तकांचं म्हणणं। बघा, काही लोक ज्यांना वाचनाची, पुस्तकाची काहीच किंमत नाही, ते पुस्तक कसे पण हाताळतात। पानं दुमडतात, त्यानंतर पेनानी खुणा करतात, अशा पद्धतीनं। मग ते म्हणतात की म्हणून पुस्तकं म्हणतात की मूर्खांच्या हाती, ज्याला वाचनाची किंमत आहे, पुस्तकाची किंमत आहे, अशाच व्यक्तीच्या हातामध्ये मी जाणं योग्य आहे।
आणि हे म्हणून लेखक म्हणतात की तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका तर आली नाही ना. त्यावेळी तो ग्रंथप्रेमी अतिशय खळखळून हसला आणि तो काय म्हणाला, अहो दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताकसुद्धा फुंकून पितो. बघा, म्हणजे ही म्हण आहे, दुधानं तोंड पोळलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो. म्हणजे एखादा आपल्याला अनुभव आला की त्या अनुभवामुळं आपण शहाणे होतो. मग ते म्हणतात की काही दिवसापूर्वी एका कवीनं माझ्याकडून 2 पुस्तकं नेलेली होती आणि माझा नियम काय की पुस्तकं वाचून झाली की परत द्या. परंतु त्या व्यक्तीनं 15 दिवस वाट पाहिली पण पुस्तकच दिली नाहीत परत. शेवटी तो ग्रंथप्रेमी म्हणाला की मी शेवटी काय केलं, तर मी काय केलं, त्याच्या घरी गेलो आणि पुस्तकं मागितली. तर त्याने चक्क कानावरती हात ठेवले. कानावरती हात ठेवणं म्हणजे नकार दर्शवणे, काहीच माहिती नाही असं दाखवणं. म्हणजे मी तुमची पुस्तकंच आणली नाहीत असंच तो चक्क म्हणाला. आता तो ग्रंथप्रेमी म्हणतो की बघा, पुस्तकं गिळंकृत म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार. बघा, पुस्तकं गिळंकृत करणे म्हणजे त्यानं काय केले, अक्षरशः गिळंकृत म्हणजे गिळणे. तर त्यानं काही पुस्तकं गिळली की नाही, तर त्याने ती दिलीच नाहीत परत. मला काही माहीत नाही, मी तुमची पुस्तकंच आणली नाहीत असं त्यांनी स्पष्ट नकार दर्शवला. आणि लेखक म्हणतात की तेव्हापासून त्या ग्रंथप्रेमीनं काय केलं की कुणालाच पुस्तक द्यायचं नाही असं त्या व्यक्तीनं ठरवून टाकलं. अगदी परमेश्वर आला तरी सुद्धा मी पुस्तक देणार नाही असं त्या ग्रंथप्रेमीनं काय केलं की ठरवलं. आणि म्हणूनच तो ग्रंथप्रेमी म्हणतो की पुस्तकं हीच माझी अपत्य. बघा, माझी जी पुस्तकं आहेत तीच माझी अपत्य आहेत, तीच माझी मुलं आहेत. आणि त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक त्याचा सांभाळ करतात, काळजीपूर्वक ते हाताळतात. मग तो ग्रंथप्रेमी म्हणतो काय की वाचायला भरपूर ग्रंथ असले तर मी जन्मठेपेची शिक्षा सुद्धा आनंदाने सहन करेन. बघा, तो काय म्हणतो की खूप सारी पुस्तकं वाचल्यामुळं जर जन्मठेपेची शिक्षा होत असेल तर ती सुद्धा मी आनंदाने सहन करेन. बघा, म्हणजे पुस्तकांचं केवढं हे वाचन वेळ आणि मग जन्मठेपेची सुद्धा. आणि तो म्हणतो की मला एखाद्या राजवाड्यामध्ये नेऊन ठेवलं. आता राजवाड्यामध्ये किती सोयी सुविधा असतात आपल्याला माहिती. म्हणजे मग अशा ठिकाणी नेऊन ठेवलं पण तिथं जर पुस्तक नसेल तर तो राजवाडा सुद्धा मला स्मशानासारखा वाटेल, भयान भकास असा वाटेल असं तो व्यक्ती म्हणतात. मग लेखक म्हणतात की हे सगळं त्या ग्रंथप्रेमीचं ऐकल्यानंतर लेखक म्हणतात की मला असं वाटायला लागलं की माझ्या मनात असा सहज विचार आला की आता असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेले आहेत. म्हणजे बघा की आजची पिढी जी आहे तर ही वाचनापासून फार फार दुरावत चाललेली आहे. बघा, मग TV आहे, मोबाईल आहे, ह्या सगळ्यांचा वापर लोक आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत आणि ती वाचनापासून दुरावलेली आहेत. त्यामुळं होतंय काय की ह्या म्हणजे पिढींमध्ये चांगले संस्कार, म्हणजे आज आपण बघतो TV वरती वगैरे हे सगळं काय पाहतोय तर ह्याचेच संस्कार मुलांच्यावरती होतात. आणि वाचनामुळे होणारे चांगले संस्कारांपासून ही पिढी काय चाललेली आहे, दुरावत चाललेली. मग त्यामुळं आमचा तरुण कितीही हुशार असू दे पण वाचनाच्या अभावामुळे नैराश्याच्या गर्तेत चाललेला आहे. बघा, मग वाचनाचा अभाव असल्यामुळं होतंय काय की यश आलं तर ते पचवता येत नाही आणि अपयश आलं तरी सुद्धा ते पचवता येत नाही. मग तुम्ही वाचन करत असाल तर यश पचवण्याची आणि अपयश सुद्धा पचवण्याची तुमच्यामध्ये ताकद निर्माण होते. मग आमच्याकडे बघा ना, कितीतरी आम्ही रोज पेपरमध्ये वगैरे वाचतो, TV ला बातम्या ऐकतो, रेडिओला बातम्या ऐकतो. क्षुल्लक कारणावरून लोकांनी आत्महत्या करणं, नाही त्याचबरोबर लोक व्यसनाधीनतेच्या आहारी जाणं, तर हे कशामुळे होत आहे तर वाचनाच्या अभावामुळे हे सगळं घडून येत चाललेलं आहे. बघा ना, आज आमचं सुशिक्षित म्हणजे आज आमच्याकडं दारू घेतली जाते बघा, पण ही दारू घेत असताना उच्चवर्णीय जे लोक आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे अतिशय श्रीमंत लोक आहेत तर त्यांच्यात सुद्धा म्हणजे ही व्यसनाधीनता आहे, परंतु त्यांच्यात ड्रिंक करणं म्हणतात, आपल्यासारखे मध्यमवर्गीय दारू पिणं म्हणतात. आणि अतिशय म्हणजे ह्याच्याकडे म्हणजे उच्च श्रीमंत जे लोक आहेत तर ह्या लोकांच्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा व्यसनाधीनता आहे. मग हे सगळं कशामुळे होतंय तर आमच्याकडं वाचनाच्या अभावामुळं. म्हणजे
ही जी काही जे घडतंय, आज आमचा तरुण निराश होतोय, त्याचबरोबर आत्महत्या करतोय, आणि ह्या सगळ्याला कारण काय आहे तर ही आमची पिढी वाचनापासून दूर झालेली आहे, आणि त्यामुळं हे सगळे प्रकार आज घडून येताना दिसतात. मग अपयश आलं की आत्महत्या करणं, यश आलं की हुरळून जाऊन व्यसनाधीनतेकडे वळणं, आणि त्यामुळंच आमचा विकास आज खुंटलेला आहे. आणि म्हणूनच वाचन हे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. परंतु लेखक म्हणतात की असे हे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झालेले आहेत, खूप कमी झालेले आहेत. क्वचितच एखादा इतकं सगळं वाचन करताना दिसतो. लेखक पुढं काय म्हणतात बघा. परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. G.A. कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थी-विद्यार्थिनी मानाखाली घालून बसले होते. कदाचित G.A. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणावं. बघा लेखक काय म्हणतात की मी परवा BAच्या वर्गात वाङ्मय विषय शिकणाऱ्या, वाङ्मय म्हणजे साहित्य, तर ह्या मराठी साहित्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. G.A. कुलकर्णी यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचलाय का? जाऊ द्यात, परंतु त्यांची एखादी कथा तरी तुम्ही वाचली आहे का? मग मात्र ही जी मुलं आहेत मराठी साहित्याचा अभ्यास करणारी, तर या लोकांना सुद्धा, या विद्यार्थ्यांना सुद्धा कदाचित हे नाव सुद्धा फारसं परिचित नव्हतं. बघा, G.A. कुलकर्णी म्हणजे काय तर गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, तर हे नाव सुद्धा त्यांना फारसं परिचित नव्हतं. म्हणून लेखक म्हणतात की मी निराश झालो की एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नाव आज आम्ही अभ्यास करतो, सुशिक्षित अभ्यास म्हणतो, तर आमच्या कानापर्यंत या लोकांची नावं सुद्धा आलेली नाहीत. तर या कर्माला काय म्हणावं. म्हणजे आज आमचे विद्यार्थी खूप अभ्यास करतात म्हणजे काय तर फक्त ते पुस्तकी किडा झालेले आहेत. अवतीभोवतीला काय घडतंय, एक बघा ना, आमच्याकडे व्यवहार ज्ञान खूप कमी मुलांच्याकडं व्यवहार ज्ञान आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आम्ही इतक्या डिग्र्या घेतो म्हणजे काय तर पुस्तकामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आमच्या वर्षभर आम्ही डोक्यात काय करत असतो, भरत असतो, आणि पेपर आला की ते डोकं रिकामं करतो, संपला. एवढंच आमचं आणि पुस्तकाचं देणं घेणं. त्या पुस्तकाचा लेखक कोण काही आम्हाला माहीत नसतं. म्हणून लेखक म्हणतात की आता ह्या कर्माला काय म्हणायचं. म्हणजे आम्ही किती वाचनापासून दुरावलेलो आहोत. बघा पुढं लेखक काय म्हणतात. एक गोष्ट मात्र खरी की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात, जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. काही दिवसांपूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललं आहे. ते म्हणाले, गेले दोन दिवस मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉलस्टॉयची ॲना कॅरेनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते. ते थोडेसे रागावून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे. कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रांची गार्डनर व गीतांजली, शेक्सपियरची नाटकं, तुकारामांचे अभंग, असं विविध प्रकारचं आणि अनेक रंगढंगांचं पण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केला. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बेचैनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे. बघा आता लेखक काय म्हणतात तर लेखक म्हणतात की एक गोष्ट खरी आहे की उत्तम साहित्याच्या कृती आहेत ज्या आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. बघा, काही पुस्तकांमुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. पुस्तकांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो, विचारसरणीमध्ये बदल होतो. माणूस हा उच्च पातळीचा विचार करू लागतो. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की चांगल्या साहित्यकृती ज्या आहेत त्या आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात.
मनाला धीर देतात, आपली जीवनशक्ती म्हणजे जीवन जगण्याची आपण उमेद हरत असो तर तिथं तुम्हाला पुस्तकं मार्गदर्शन करतात, नवीन म्हणजे चैतन्य तुमच्यामध्ये निर्माण करतात. मनात अंधार म्हणजे निराशामयी सगळे विचार यायला लागले तर आशेचा किरण ही स्वप्न दाखवतात, उजेडाची स्वप्न दाखवतात. मग असेच म्हणतात लेखक की मी एकदा अशा 80 वर्षाच्या एका गृहस्थाला भेटलो आणि सहज विचारलं, साहित्यप्रेमीला भेटलेत आणि त्यांनी सहज विचारलं की सध्या कशाचं वाचन चाललेलं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मेघदूत वाचत आहे. तर त्यावेळी लेखक म्हणतात की आत्ता ह्या वयामध्ये मेघदूत बघा बघा आत्ता ह्या वयात मेघदूत म्हटल्यानंतर काहीशा आश्चर्याने ते म्हणतात, या वयात मेघदूताची ऋषी कशी काय वाटते असं म्हटल्यानंतर ते आश्चर्यानं म्हणतात, आश्चर्यानं थोडंसं रागावून, रसिकतेचा आणि वयाचा काय संबंध बघा. आणि रसिकता आणि वय यांचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं लक्षण आहे. रसिक म्हणजे अतिशय रसिक म्हणजे आवड, रस असणे म्हणजे आवड असणे. तर एखाद्या गोष्टी आपल्याला आवड असणे, एखाद्या गोष्टीची आवड आपल्या मनामध्ये निर्माण होणे. मग हा साहित्याचा रसिक, साहित्याची मनामध्ये त्याला म्हणजे साहित्याची ओढ खूप आहे, आवड आहे आणि त्यामुळे ते साहित्य वाचतात. मग ते म्हणतात की कुठल्या वयात काय वाचावं हे काही नाही आहे. म्हणजे माणूस हा जन्मभर शिकत असतो, माणूस हा आयुष्यभर जन्मभर शिकत असतो. त्यामुळं कधी काय वाचावं ह्याचं काहीच याचा कशा वयाशी आणि रसिकतेचा काहीही एकमेकाशी संबंध नाही. त्यामुळं त्या थोडासा व्यक्तीला रागावून, ती व्यक्ती थोडीशी रागावून लेखकाला म्हणतात की रसिकता आणि वय ह्याचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं लक्षण आहे. बघा ते काय म्हणतात की कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ साहित्य जे आहे बघा, कलात्मक आनंद देणारं जे श्रेष्ठ साहित्य आहे ते मला कधीच म्हातारा होऊ देत नाही. म्हणजे त्यांचं वय 80 वर्ष आहे परंतु ते म्हणतात की मी अजूनही म्हातारा झालेलो नाही. म्हणजे ह्या कशामुळं तर ते उत्तम साहित्य वाचल्यामुळं हे साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. सॉरी. गांधीजींची आत्मकथा, विक्टर युगोची, मुंशी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची गार्डनर गीतांजली, असं सगळं तुकारामांचे अभंग. म्हणजे असं काही नाहीये की एकाच प्रकारचं साहित्य त्यांनी वाचलंय, म्हणजे संत साहित्य वाचलंय, आधुनिक साहित्य वाचलंय किंवा फक्त मराठी साहित्य वाचलंय, काही नाही. त्यांना जे जे सगळं आवडेल, जे जे मिळेल ते वाचत गेलेले आहेत. आणि त्यामुळं ते म्हणतात की मी अशा अनेक रंगढंगांचं रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक केलेला आहे. सॉरी. ते म्हणतात नवं पुस्तक दिसलं की तेव्हा की ते कधी मला हस्तगत होईल, कधी मला मिळतंय अशी मला बेचैनी आज सुद्धा वाटते. म्हणजे 80व्या वर्षी आज आमच्या मुलांना विचारलं की तुम्हाला कशाची आवड आहे, तर नेटवरती गेम खेळायची आवड आहे, मोबाईलवरती गेम, टी व्हीवरती सिरियल पाहणं, पिक्चर पाहणं. आणि ह्या टी व्हीवरच्या ज्या सिरियल्स वगैरे आहेत, मालिका आहेत, त्यांनी तर आमच्या तरुण पिढीला इतकं वेड लावलंय की आजचा एपिसोड संपल्यानंतर कधी उद्याचा दिवस येतोय आणि ती सिरियल पाहतोय अशी मुलांच्या मनामध्ये ओढ निर्माण झाली. तर हे साहित्यप्रेमी आहेत तर ते काय म्हणतात की नवीन एखादं पुस्तक बाजारात उपलब्ध म्हणजे बाजारात आलं की ते केव्हा मला मिळतंय अशी बेचैनी होते. आणि आजच्या आमच्या पिढीमध्ये कधी एकदाशी मी कुठले एखादं काम सांगितलंय आणि त्यातून रिकामा होतोय आणि टी व्ही किंवा मोबाईल पुढे बसतोय, ही आज आमच्यामध्ये म्हणजे हा फरक आहे साहित्यप्रेमी आणि आजच्या आमच्या पिढीमध्ये, तर म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये. तर लेखक म्हणतात की ती व्यक्ती म्हणते की ह्या पुस्तकाने तर मला आजपर्यंत जिवंत ठेवलेलं आहे. बघा ती व्यक्ती काय म्हणते की मी आज 80 वर्षापर्यंत जगलोय, म्हणजे ह्या जगण्याची उमेद मला पुस्तकांनी दिलेली आहे आणि ह्या पुस्तकांनीच मला आतापर्यंत जीवन ठेवलेलं आहे. ते म्हणतात की शेक्सपियरची सगळी नाटकं माझ्या संग्रहात आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. बघा आज तुम्ही स्वतः थोडंसं आत्मपरीक्षण करा की आपल्याकडे किती पुस्तकं आहेत, चांगली पुस्तकं किती आहेत, तर याची कमतरता मात्र आपल्याला नक्कीच जाणवेल. ती व्यक्ती म्हणते की नुसतं सुंदर सुंदर पुस्तकांवरून हात फिरवणं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा केवढं तरी सुख आहे. बघा नुसतं
वाचणं तर लांबचंच, फक्त नुसती सुंदर पुस्तकं घेऊन त्यावर, सुंदर म्हणजे दिसायला सुंदर नव्हे तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध अशी असणारी पुस्तकं, तर ही त्या पुस्तकांवरून हात फिरवणं सुद्धा केवढं सुखाचं आहे बघा. कधी कधी बऱ्याच दिवसात चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असत नाही, केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रज यांची कविता कोणत्या दृष्टीने नवी आहे, आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो. बघा लेखक काय म्हणतात की कधी कधी चांगलं, बऱ्याच दिवसात एखादं नवीन चांगलं पुस्तक वाचायला मिळालं नाही तर मी काय करतो की जुन्या साहित्याकडे वळतो. आता साहित्य कधी जुनं होत नाही बघा, पुस्तक जुनं होतं पण त्यातलं जे अक्षर आहे ते कधी जुनं होतं का? नाही. म्हणजे साहित्य हे कधीच जुनं होत नाही. पुस्तक सुद्धा जुनं होतं म्हणजे काय, तर ते खूप कालावधीपूर्वीच छापलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये काळाच्या अपेक्षेने आपण हा शब्द योजतो. म्हणजे काळ हा भराभर पुढे निघून जात असतो आणि ह्या काळाच्या अपेक्षेने आपण हे शब्द योजत असतो. लेखक म्हणतात की ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या दृष्टीने, कोणत्या अर्थाने जुने आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेल्याचा काळ बघा आणि आत्ताचा, मग खूप वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ते साहित्य जुनं झालं असं म्हणता येईल का? नाही. आजही त्याच्यामध्ये तितका, म्हणजे आजही ते आजच्या पिढीला सुद्धा तितकंच उपयुक्त आहे. ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळी म्हणजे केवढा मोठा व्यापक दृष्टिकोन ठेवून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे बघा. जीवनाच्या प्रत्येक पावलावरती ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान आपल्याला उपयोगी पडतं. आणि म्हणूनच आपल्याकडं बघा एखादी गोष्ट आपल्याजवळ असेल तर त्याची किंमत आपल्याला नसते, तर हीच ज्ञानेश्वरी बाहेरच्या देशामध्ये लोक डोक्यावरती घेऊन नाचतात. इतका जीवनाचा म्हणजे जीवन कसं जगावं हा याचा उत्तम नमुना म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ह्या ज्ञानेश्वरीची लोक पारायण करतात. मग हे साहित्य जुनं कसं म्हणता येईल किंवा कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीने नव्हे, हे फक्त आपण आपल्या सोयीसाठी शब्द वापरलेले आहेत असे लेखक म्हणतात. बघा पुढे लेखक म्हणतात, मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामग्री होती. कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचे द ओल्ड मॅन अँड द सी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःखी निराशी विचारांची धूळ त्या पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. बघा लेखक म्हणतात की मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो, म्हणजे अतिशय दुःखी अवस्थेत होतो. म्हणजे काय झालेलं तर निराश होतो. काय झालेलं की माझा एक कलावंत मित्र मोटार अपघातामध्ये मृत्यू पावला. मग त्यामुळं मी म्हणजे त्या व्यक्तीजवळ जगण्यासाठी कितीतरी सुंदर सामग्री होती आणि हा कलावंतांचं जिवंत मन असलेला भाबडा हळवा माणूस अचानक गेल्यामुळं मी काय होतो, अतिशय दुःखी होतो, निराश होतो, उद्विग्न झालेलं होतं. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये अख्खा दिवस तसाच गेला. म्हणजे की त्या व्यक्ती जर जगली असती तर अजून खूप छान ती व्यक्ती जीवन जगली असती, परंतु त्या व्यक्तीला अचानक प्राण गमवावे लागले. त्यामुळे लेखक म्हणतात की मी दिवसभर अतिशय अस्वस्थ होतो. शेवटी ही उद्विग्नता घालवण्यासाठी, हे नैराश्य, माझ्या मनामध्ये आलेलं नैराश्य घालवण्यासाठी मी कपाटातलं हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी हे एक छोटंसं पुस्तक बाहेर काढलं आणि खूप दिवस न वापरल्यामुळे त्याच्यावरती धूळ झटकली आणि वाचायला सुरुवात केली. लेखक म्हणतात की ते पुस्तकावरची धूळ झाडल्यावर पुस्तकावरची धूळ झाडून वाचायला सुरुवात केल्यानंतर माझ्या मनावर सुद्धा साचलेली, म्हणजे त्या मित्राच्या मृत्यूमुळं दुःखी, निराश, उद्विग्न झालेला लेखक, तर ही सगळी जसं पुस्तकाची पानं पुढं वाचत जाऊ तसं दुःखाची, निराशेची, उद्विग्नतेची
असे उद्विग्न विचारांची धूळ लेखक म्हणतात की माझ्या मनावरून दूर व्हायला लागली. मग ह्या पुस्तकानं माझं मन स्वच्छ केलं आणि लेखक म्हणतात की पहिल्या 2-3 पानातच त्या कादंबरीनं मला अतिशय खिळवून ठेवलं. म्हणजे मला सकारात्मक विचार करण्याचा दृष्टिकोन दिला. माझे निराशामय जे विचार आहेत, माझं दुःखी मन आहे, उद्विग्न झालेलं मन आहे, तर हे सगळे विचार या पुस्तकामुळे दूर झाले. आणि ह्या पुस्तकामधले एवढी जबरदस्त ताकद की पहिल्या 2-3 पानातच या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं. असा हा अर्नेस्ट हेमिंग्वे अतिशय विलक्षण प्रतिभा लाभलेला लेखक होऊन गेला. आणि या पुस्तकामध्ये काय आहे ते लेखकाने पुढे सांगितलेलं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.